मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज बद्दल। आणि माहिती घेत असताना आपण एकंदरीत यामध्ये कॉलेजची स्थापना काय आहे, त्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे, एकंदरीत फी स्ट्रक्चर काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी येतं की या कॉलेजला आपण टॉप कॉलेज का कन्सिडर करायचं। कारण लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक नीट एक्झामिनेशन दिल्यानंतर कुठल्याही विद्यार्थी पालकाचं एक स्वप्न असतं की माझा मुलगा किंवा मला स्वतःला भारतातल्या किंवा महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी तेवढी मेहनत घेतलेली पण असते। आता प्रश्न पडतो की आपण टॉप कॉलेज कुठल्या कॉलेजला या ठिकाणी कन्सिडर करावं, आणि या कन्सिडर करत असताना मी या ठिकाणी माझा इंडिव्हिज्युअल जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे या ठिकाणी मी तो ठेवला आहे। या ठिकाणी कदाचित काही कॉलेजची प्रायोरिटी विद्यार्थ्याची वेगळी असू शकते, पण मला जे वाटत आहे ते कॉलेजेस मी या ठिकाणी सांगत आहे। कारण लक्षात घ्यायचं आहे, जर आपण एखाद्या गोष्टीला टॉप कधी कन्सिडर करत असतो तर टॉप कन्सिडर केव्हा होतं, जर एखादी संस्था सातत्यपूर्ण विद्यार्थ्यासाठी चांगले रिझल्ट, कॉलेजचं चांगले इन्व्हायरमेंट, कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी, मेस फॅसिलिटी, त्यासोबतच त्या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कसा आहे, त्या ठिकाणी प्रॅक्टिकल कसे होतात आणि सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी शिकवण्यासाठी जो फॅकल्टी वर्ग आहे हा फॅकल्टी वर्ग या ठिकाणी कशा प्रकारे विद्यार्थ्याला टीचिंग करतो, या एक नाही अशा अनेक बाबीवरती आपण ठरवत असतो की ते कॉलेजचा दर्जा टॉप असू शकतो किंवा लो असू शकतो। आणि टॉप कॉलेजचा दर्जा एखाद्या कॉलेजला जर मेंटेन ठेवायचा असेल तर त्या कॉलेजला सातत्यपूर्ण या ठिकाणी दरवर्षी जर आपण काही इम्प्रोव्हायझेशन किंवा चांगल्या गोष्टी करू तरच त्या कॉलेजचा दर्जा या ठिकाणी टॉप आपण कन्सिडर करत असतो। दुसरी गोष्ट आहे यामध्ये, या टॉप कॉलेजमध्ये कन्सिडर करत असताना की बरेच विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग अथवा आपले बुक बद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती हवी, तर विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण मी लिंक दिलेले आहेत, चॅनलच्या लिंक असतील किंवा आपल्या बुकच्या कॉस्टिंग असेल, या सर्व दिले, ज्यांना हवा असेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकतात। तर आता आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 कॉलेजेस बद्दल। तर सर्वात पहिलं तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहित असेल की जे कॉलेज आपलं सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई, हे कॉलेज आपलं माझ्या लिस्टमध्ये मी सर्वात टॉप 1 मध्ये या कॉलेजची प्रायोरिटी ठेवत असतो। तर या कॉलेजचं एकंदरीत जे इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे 1925 आहे। कॉलेजचं फीस लास्ट इयरचं जे आहे 1,30,000 आहे। यावर्षी जे काही अपडेटेड फीस असतील या फीस आपल्या टेलिग्राम ॲज वेल ॲज व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट करण्यात येतील, मग ते विद्यार्थी पेड काउन्सिलिंगचे असतील अथवा पेड काउन्सिलिंगचे नसतील। इनटेक कॅपॅसिटी ॲज पर लास्ट इयर 250चा इनटेक होता। कोर्स नेम या ठिकाणी आपला एमबीबीएसच आहे, कॉलेज गव्हर्नमेंट आहे। जे काही कॉलेजच्या डिटेल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा फोन नंबर असेल, ॲड्रेस असेल किंवा कॉलेजच्या वेबसाईट असतील किंवा मेल आयडी असतील। हा पोर्शन मी पुढील काही स्लाइडमध्ये हा स्किप करेन, पण सध्या तुम्हाला फक्त हा डेटा जो आहे तो या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे। म्हणजे टॉप 1चं महाराष्ट्रातलं कॉलेज जर म्हटलं आपलं सेट जीएस मेडिकल कॉलेज हे असणार आहे। आणि सेट जीएस मेडिकल कॉलेजचा जर आपण कट ऑफ बद्दल जर विचार केला असता, या ठिकाणी आपण जे कट ऑफ घेतलेले आहेत की जे महासीईटी सेल कडनं, लक्षात घ्या महासीईटी सेल कडनं 19 मे 2024 ला याच्यामध्ये फर्स्ट अँड लास्ट कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन दिली आहे। तर त्या फर्स्ट अँड लास्ट कॅन्डिडेटचा आपण या ठिकाणी कट ऑफ घेतलेला आहे। त्यामध्ये एससी कॅटेगरीचा कट ऑफ 570 आहे, एसटीचा 457 आहे, विजेचा 659 आहे, NT1 625, NT2 647, NT3 655, ओबीसी सुद्धा 655, ईडब्ल्यूएस सुद्धा 655 आणि ओपन साठी या ठिकाणी 666 मार्क एवढा या ठिकाणी या कॉलेजेसचा कट ऑफ आपल्याला गेलेला दिसून येत आहे। आणि हा जो कट ऑफ आहे हा लास्ट कॅन्डिडेटचा कट ऑफ आहे, ते आपल्या जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ मधला। ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं कॉलेज, या कॉलेज कोड आहे या ठिकाणी 110 या ठिकाणी, म्हणजे 1110 कॉलेज कोड आहे आपला। कॉलेजचं नेम आहे बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे। ठीक आहे, तर या ठिकाणी काही विद्यार्थ्याला ऑब्जेक्शन येईल की सर मुंबईचे आणखी 2 कॉलेज तुम्ही टॉपचे सोडला तर बीजे कॉलेजला का प्रायोरिटी देत आहेत। लक्षात घ्या, मुंबईमध्ये सेट जीएस मेडिकल सोडला असता बीजे कॉलेजचा या ठिकाणी जर पाहिला असता सातत्यपूर्ण जे परफॉर्मन्स आहे थोडासा आपल्याला चांगला दिसत आहे अदर कॉलेज पेक्षा। आणि दुसरी गोष्ट आहे की पुणे शहर महत्वाचं आहे, या ठिकाणी पुणे शहर राहण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा अदर ज्या काही फॅसिलिटी आहे या दृष्टिकोनातनं पाहिलं असतं तर बीजे कॉलेजचा आपण सेकंड प्रायोरिटी मध्ये नंबर घेत आहे। तर बीजे कॉलेजची स्थापना झाली 1964 मध्ये। टोटल इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी 250चा,
या ठिकाणी आपल्याला कॉलेजचं स्टेटस हे गव्हर्नमेंटच असणार आहे आणि जे फीस असणारी हे फीस आहे आपल्याला एकंदरीत आपली हे फीस 1,30,000 हे आपल्याला या कॉलेजची फीस आपल्याला दिसून येईल। आणि या कॉलेजचा जर आपण कट ऑफ बद्दल जर विचार केला असता तर कट ऑफ एकंदरीत आपल्याला एससी कॅटेगरीसाठी 579 मार्क आपल्याला दिसून येईल, एसटी कॅटेगरीसाठी आपल्याला 458 मार्क, बीजे साठी 604 मार्क, NT1 साठी 601 मार्क, NT2 साठी 633 मार्क, NT3 साठी 650, ओबीसी साठी 640, EWS साठी 646 मार्क आणि ओपन जे कॅन्डिडेट आहेत याच्यासाठी 647 मार्क हा आपला या ठिकाणचा कट ऑफ आपल्याला दिसून येईल। ठीक आहे, नेक्स्ट कॉलेज आहे आपलं या ठिकाणी 3rd नंबरचं, की या कॉलेज आणि बीजे मध्ये थोडेसे विद्यार्थी विचार सुद्धा करू शकतात। तर कॉलेजचा कोड आहे आपला 1101, या कॉलेजचं नाव आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई। कॉलेजचं या ठिकाणी स्थापना वर्षाचा विचार केला असता इयर ऑफ इस्टॅब्लिश आपल्याला 1845 आहे, इनटेक कॅपॅसिटी सेम एज 250 ची येईल आपल्याला, कोर्स आपल्याला MBBS असेल आणि कॉलेजची जे फी स्ट्रक्चर असणार आहे हे कॉलेजचं फी स्ट्रक्चर एकंदरीत 1,30,000 आहे आणि रिमेनिंग तुम्हाला खाली ऍड्रेसेस मी मेन्शन करून दिलेले आहेत। सोबतच या ठिकाणी कॉलेजचा जो कट ऑफ जाईल हा कट ऑफ असणार आहे आपल्याला एससी कॅटेगरी 554 मार्क, एसटी कॅटेगरी 434 मार्क, बीजे कॅटेगरीसाठी 574 मार्क, NT1 साठी हा कट ऑफ जाईल 549 मार्क, NT2 साठी हा कट ऑफ जाईल 611 मार्क, NT3 साठी हा कट ऑफ असेल 640 मार्क, ओबीसी साठी हा कट ऑफ असेल 633 मार्क, EWS साठी हा कट ऑफ असेल आपला 637 मार्क आणि ओपन साठी हा कट ऑफ असणार आहे आपला 638 मार्क। या रेंज मध्ये हा आपल्याला कट ऑफ जाणार आहे। नेक्स्ट कॉलेज असेल आपलं या ठिकाणी या लिस्ट मध्ये की जे की आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई। कॉलेज कोड आहे 1101 हा आपला कॉलेजचा कोड असणार आहे आणि त्यानंतर या कॉलेजचे इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट 1964 मध्ये झाले आहे। टोटल इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला असता 200 इंटेक कॅपॅसिटी आहे आणि या ठिकाणी कॉलेज फीस सेम ॲज सर्व गव्हर्नमेंट कॉलेजची एकच फीस असणार आहे। कॉलेजचा ऍड्रेस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन, मुंबई। कॉलेजचा वेबसाईट आणि मेल आयडी सुद्धा तुम्हाला लिस्ट मध्ये दिले आहेत। तर या कॉलेजचा आपण कट ऑफ बद्दल विचार केला असता या ठिकाणी 559 मार्क फॉर एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरीसाठी 421 मार्क, बीजे कॅटेगरीसाठी 574 मार्क, NT1 साठी या ठिकाणी 577 मार्क, NT2 609 मार्क, NT3 630 मार्क, ओबीसी 627 मार्क, EWS साठी 635 आणि ओपन साठी या ठिकाणी 643 मार्क या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। तर हे आपल्या लिस्ट मधलं टॉप 4चं आपण कॉलेज बद्दल माहिती घेतलेली आहे। आता आपल्या लिस्ट मधलं सगळ्यात शेवटचं कॉलेज टॉप 5 मध्ये जे येत आहे ते कॉलेज ते टॉप 5 मधलं टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई किंवा आपण या कॉलेजला नायर कॉलेज सुद्धा या ठिकाणी आपण म्हणू शकतो। कारण या ठिकाणी काही कॉलेजचे पूर्ण नाव, काही कॉलेजचे शॉर्ट फॉर्म जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात, पण या ठिकाणी असं कन्फ्युजन होऊ नये म्हणूनच CET सेलने कोड दिलेला असतो। तर या कोड अनुसार टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज किंवा आपण नायर मेडिकल मुंबई सुद्धा आपण कन्सिडर करायला हरकत नाहीये। याची स्थापना जर पाहिली असता तर याची स्थापना 1964 ला झालेली आहे। टोटल इंटेक कॅपॅसिटी जर पाहिली असता या ठिकाणी 120 चा इंटेक आहे आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहिला असता 1,30,000 दिसेल आपल्याला। ऍड्रेस आहे डॉक्टर AL नायर रोड, मुंबई सेंट्रल। ठीक आहे, तर या कॉलेजचा आपण जे काही कट ऑफ असणार आहे या कट ऑफ बद्दल जर माहिती घेतली असता कॉलेजचा कट ऑफ एससी कॅटेगरी 554 मार्क, एसटी साठी या ठिकाणी कट ऑफ आहे 336 मार्क, बीजे कॅटेगरीसाठी या ठिकाणी कट ऑफ आहे 582 मार्क, NT1 साठी कट ऑफ असणार आहे 573 मार्क, NT2 साठी या ठिकाणी कट ऑफ आहे 624 मार्क, NT3 या ठिकाणी आपल्याला 637 मार्क, ओबीसीचा कट ऑफ पाहिला असता 625, EWS 629 मार्क आणि ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी कट ऑफ जर पाहिला असता आपल्याला 636 मार्कापर्यंत आपल्याला दिसून येईल। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या की सर आम्हाला महाराष्ट्रातील टॉप कॉलेज बद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे, ते पण इन डिटेल इन्फॉर्मेशन। तर या पद्धतीने तुम्हाला मी प्रत्येक कॉलेजची या ठिकाणी इन डिटेल इन्फॉर्मेशन महाराष्ट्रातल्या दिलेली आहे। तर विद्यार्थी आणि पालक या इन्फॉर्मेशन अभावी म्हणजे इन्फॉर्मेशन अनुसार आपल्याला जे काही टॉप कॉलेजची निवड करायची या पद्धतीने आपण निवड करू शकतात। यामध्ये इयर ऑफ इस्टॅब्लिश पासून कॉलेजच्या कट ऑफ पर्यंतची सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग।